शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सोलापुरात एक संतापजनक प्रकार घडला। ओंकार चव्हाण नावाच्या माथेफिरू व्यक्तीने उद्धव ठाकरे यांचा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर कृत्य करत पोस्टर फाडले। या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे। संबंधित व्यक्तीने आरोप केला की उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध करत बिल मंजुरीला खासदारांनी विरोध केला आणि त्यांनी हिंदुत्व सोडले, त्यामुळे आपण पक्षाचा राजीनामा देत आहोत असे असत्य आणि खोटे कारण पुढे केले। ही केवळ खासगी वैयक्तिक मतांची आक्रमक पद्धतीने मांडणी नसून पक्षविरोधी व अनुशासन भंग करणारा प्रकार आहे। भाजपा व मिंधे गटाचा हा डाव शिवसैनिक हाणून पाडतील। या माथेफिरूवर तात्काळ कारवाई करून अटक करावी, अन्यथा शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील असे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले। पक्षविरोधी कारवाई केल्याने ओंकार चव्हाण याला पदावरून यापूर्वीच हटवले असून त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नाही। याचबरोबर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे। शिवसैनिकांच्या मते हा प्रकार केवळ उद्धव ठाकरे यांचाच नव्हे तर संपूर्ण शिवसेनेच्या विचारधारेचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान आहे। पक्ष शिस्त आणि नेतृत्वाचा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देत शिवसेनेने पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की हिंदुत्व आमच्या हृदयात आहे, पण द्वेष आणि फोडाफोडीच्या राजकारणाला थारा नाही। यावेळी उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, शहर प्रमुख भैया धाराशिवकर, दत्तात्रय बांदकर, विधानसभा प्रमुख दत्ता माने, निवडणूक यंत्रणा प्रमुख शशिकांत बिराजदार, कामगार सेना सचिव अजय खांडेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत मानवी आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज दुपारी जी घटना घडली, ओंकार चव्हाण नावाचा एक व्यक्ती माथेफिरू, वेसनी, दारुडा अशा या मुलाने त्याच्यासोबतच्या 1-2 मित्रांना घेऊन जे 4 पुतळ्याच्या तिथं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा पोस्टर फाडण्याचं काम केलं आहे। हे काम पहिल्यांदा याचा पूर्ण निषेध आम्ही शिवसेनेच्या वतीनं करतो आणि ह्याच्या पाठीमागे सांगायचा उद्देश की तो त्या जी घटना केला त्याच्यामध्ये त्यानं सांगितलं की वक्फ बोर्डाला त्या ठिकाणी शिवसेनेनं पाठिंबा दिला म्हणून आम्ही त्याचा निषेध म्हणून उद्धव साहेबांचं पोस्टर त्यांनी त्या ठिकाणी फाडलं। अरे भाड्या, जेव्हा इथं रमजान ईदला मोदी की सौगात म्हणून जेव्हा ह्या ठिकाणी मुस्लिम समाजाला धान्य वाटप केलं त्यावेळेस तू चुतिया त्या मोदीचा फोटो, त्या फडणवीसचा फोटो तू का फाडला ना रे? इथं तुझं हिंदुत्व कुठं गांडीत शिरलं होतं का? तिथं हिंदुत्व नाही दिसलं आणि इथं तुला हिंदुत्व दिसतंय। तुला तुझ्या भाषेत तुला जी समजेल त्या भाषेत तुला उत्तर दिलं जाईल। कायद्यानं आज आम्ही या ठिकाणी फौजदार चावडी ठिकाणी येऊन या ठिकाणचे पोलीस निरीक्षक आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही रीतसर या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे दासरी साहेब असतील, उपजिल्हा प्रमुख आमचे प्रतापभाऊ चव्हाण असतील, धाराशिवकर साहेब असतील, माने असतील, खांडेकर आहेत, मानवी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व शशी आहेत, सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमच्या भावना या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी पोच केलेल्या आहेत। जर पोलीस खात्यानं सुद्धा या ठिकाणी त्याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही आमच्या पद्धतीनं एक कायदा मोडून या ठिकाणी बंदोबस्त करू, याची दखल सर्वांनी घ्यावी आणि मीडियाने सुद्धा असल्या किरकोळ व्यक्तीला किती महत्त्व द्यावं या ठिकाणी मीडियाने सुद्धा विचार करावा। कारण पक्षाचे अनेक कार्यक्रम हे चांगले घेतले, समाजकार्य केलं, पण मीडिया त्याचा कुठं या ठिकाणी दखल घेत नाही किंवा आमची तिथं प्रसिद्धी दिली जात नाही। पण एखादा शेमडा किरकोळ माणूस येऊन व्यक्ती जर या ठिकाणी येऊन एखादी 2 व्यक्तीला घेऊन जर किरकोळ घटना त्या ठिकाणी करत असेल तर त्याला हवा देण्याचं काम या ठिकाणी मीडिया करते। मी मीडियाला सुद्धा या ठिकाणी या माध्यमातून विनंती करतो की आपण या ठिकाणी किती महत्त्व एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बातमीला द्यावं याचाही विचार आपण करावा। या ठिकाणी एवढंच मी या ठिकाणी आपल्याकडे नमूद करतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।